ढोल ताशा हा माझा कायम फार आवडता प्रकार होता आणि नेहमीपासून जेव्हा ही कधी ढोल ताशाचं परफॉर्मन्स बघितलं, मनातनं खूप इच्छा होती की कधीतरी तो योग यावा की मला पण हे शिकायला भेटेल आणि असं काही ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं योग येईल. आणि खरं तर मनापासून कुठल्याही गोष्टीची इच्छा असेल तर बाप्पाही तुमची इच्छा नक्की पूर्ण करतो. आणि तसाच योग मला काल आला आणि महानाद ह्या महाराष्ट्र मंडळाच्या वर्कशॉपला मी जॉईन केलं. अप्रतिम, खरंच हाच एक शब्द असेल पूर्ण अनुभवला. महानाद, जसा की नावच त्यांचं आहे, महाराष्ट्राचा नाद. आणि खरं हा नाद आम्हालाही नादच देऊन गेला. आणि तिथे जाताना खरंच मनात बरेच प्रश्न होते की जमेल का, पुन्हा कसं वातावरण असेल, किंवा मी तरी आजपर्यंत कुठलंही वाद्ययंत्र वाजवायला शिकले नाही. ऑल्दो मनापासून इच्छा होती, पण वेळ झाला नाही, पुन्हा संकोच म्हणा किंवा काहीही म्हणा, कधी मला त्यातला योग आला नाही. म्हणून मला खूप शंका होती स्वतःवर की मला हे करता येईल, मला जमेल. पण इतकं छान पद्धतीने गिरीश सरांनी सगळं व्यवस्थित सोपं करून आम्हाला सांगितलं. आणि वर्कशॉपचा वेळ होता खरं तर 10 ते 4, पण इतकं डेडिकेशन आणि जे 10 वाजतापासून आम्ही जे सुरुवात केली त्यातलं अंशही 6 वाजेपर्यंतही कमी झाला नव्हता पूर्ण. आणि फक्त आम्ही म्हणजे मेंटॉर डेफिनेटली खूपच चांगले होते, पण त्यासोबत पूर्ण जी महानादची टीम होती त्यांनी अक्षरशः सगळ्यांना एक पर्सनल टच देऊन आणि छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टी पर्सनली जाऊन त्यांनी आम्हाला एक्सप्लेन केलं. आणि एक दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही फुल ते सगळं करून आणि आमचं फायनल त्या वर्कशॉपचं आम्ही संपन्न झाली असं आपण म्हणू शकतो, त्यानंतर एकंदरीत पूर्ण एक फॅमिली एन्व्हायरमेंट होता. आणि खरंच मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते की असा एक इतका सुंदर योग मला आला. आणि जसं की माझं पूजाशी बोलून झालं होतं, तर मला थोडं डायसी होतं की पुढे कसं काय कंटिन्यू करायचं, कसं वेळ जमेल. पण तिचा एक लाईन मला खरंच फार आवडली की विचार करा, होईल तर खरंच मार्ग निघेल आणि होईल. आणि हो, मी नक्कीच प्रयत्न करेन, जिथपर्यंत मला होईल मी नक्की व्हॉलेंटियर म्हणा, कुठल्याही प्रकारात म्हणा, मी या ग्रुपमध्ये कंटिन्यू राहणार.